तयासी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभतया तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाई आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभतया विठ्ठल 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 हर घ्या हर हर विठ्ठल 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 अन्नदात्याच्या महिला उठा पटकन असो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागाध्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गं
संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वसुदेव सुतं देवं कंसचारूणमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं हे दुःखभञ्जन मारुति नन्दन हे दुःखभञ्जन मारुति नन्दन सुन लो मेरी पुकार पवन जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपुए इनके पद बंधन कीजे नासे विघ्न आने ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारो नियाता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठला 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 भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका पंडित वाचका ज्ञानी आसी आत्मनिष्ठ जरी झाला जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभतया प्रस्तुत प्राप्त
प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य जगतवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा सर्वांच्या पाठातील अगदी सोपा आणि सर्वांना कळेल असा 3 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय, सर्वांना ज्ञात असलं तरी ते सांगणं कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे. महाराज दरवर्षीप्रमाणे चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सांगायचं म्हणलं तर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह. तुझी आसतेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी आबाळे ऐसा तो समान ब्रह्मांडाचा धनी. वृक्षाची पाने हालिजाची सत्ता असा असणारा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. तसेच बाहेरगावून आलेली पाहुणे मंडळी, गायनाचार्य, खरं तर मला तुमच्या गावचं भाग्य आहे की एवढे गुणीजन मंडळी तुम्हाला लाभलेले आहेत. एकदा यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. तर एवढे गुणीजन मंडळी तुम्हाला लाभले आहेत. महाराज नाव तुमचं? हरिभक्त पारायण पवन महाराज यांनाही धन्यवाद देते. विनायक महाराज, हरिभक्त पारायण विनायक महाराज, तसेच मृदंगाचार्य हरिभक्त पारायण राजभाऊ महाराज यांनाही धन्यवाद देते. खरंच तुमच्या गावचं भाग्य आहे महाराज, कारण असे कलाकार आणि ह्या सीझनला मिळणं तर खूप अवघड आहे आणि तुम्हाला ते लाभलेत हे तुमचं भाग्य आहे. मग सर्वांना धन्यवाद देते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल 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 अलंकापूर पीठाधीश्वर कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली साधकाचे मायबाप अशा विशेष नामाने ओळखले जाणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकळ संतांच्या चरणी नतमस्तक होते. कीर्तनाला सुरुवात करते. माझा पहिला नमस्कार पांडुरंग परमात्म्याला ज्यांनी ही सुंदर अशी सृष्टी निर्माण केली. माझा दुसरा नमस्कार माझ्या आईवडिलांना ज्यांनी मला अनमोल असा जन्म दिला. माझा तिसरा नमस्कार माझ्या गुरुजींना ज्यांनी मला अनमोल अशी विद्या दिली. आणि माझा चौथा नमस्कार समस्त गावकऱ्यांना ज्यांनी मला कीर्तनरूपी संधी दिली. आणि माझा पाचवा नमस्कार समस्त श्रोत्यांना जे माझं कीर्तन श्रवण करण्यासाठी इथं उपस्थित आहात. विठ्ठल महाराज जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात: भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका पंडित वाचका ज्ञानी असी. महाराज म्हणतात भक्तीचं जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर कोणालाही होत नाही. तो कितीही मोठा ज्ञानी असो किंवा पंडित असो आणि कितीही मोठा वाचक असो, भक्तीचं सुख त्याला प्राप्त होत नाही. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्याला. माऊली महाराज म्हणतात की आत्मनिष्ठ जरी झाले, आत्ममुक्त जरी झाला असेल तरी त्यांना भक्ती सुख दुर्लभ आहे. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाई. तुकोबाराय म्हणतात की जेव्हा भगवान पांडुरंग परमात्म्याची कृपा आपल्यावर होईल तेव्हाच आपल्याला भक्तीचं महत्त्व समजेल. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ तया. जर भक्ती करायची असेल तर काय करावं लागेल? सतत सतत भगवंताचं नामचिंतन करावं लागेल, त्याचं नामस्मरण करावं लागेल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ माझ्या अल्पशा बुद्धीने अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण सविस्तर अभंगाचं चिंतन करूया. तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल महाराज मी बाहेर जेवढेही कार्यक्रमाला जाते तिथे एवढी तरुण मित्रमंडळी वारकरी संप्रदायात दिसत नाहीत. तरुण ते जे देशाला तारून येतात म्हणून आहात तरुण तवर घ्या परमार्थ करून.
लोक म्हणतात म्हातारपणी परमार्थ करू. आता मला सांगा, आजी म्हातारपणी संसारात किंमत मिळते का हो? हां, मिळत नाही. तर संप्रदायामध्येच परमार्थामध्ये कशी किंमत मिळणार? अहो, वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला मुळात तेच तरुण. वयाच्या 16 वर्षी ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, इतिहासाविषयी अभ्यास केला तर फ्रेंच राज्यक्रांती झाली, ती सुद्धा तरुणांच्या जीवावर. तरी ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात. महाराज, तरुण वयामध्येच परमार्थ होतो. पण आजकालच्या तरुणाईचं दुर्दैव असं, माफी मागून बोलेल, जवानीच्या काळामध्ये दिवाणीच्या नादामध्ये भवानीच्या मागे फिरणारी तरुण पिढी बर्बाद झालेली आहे. महाराज, परमार्थ करावा, वेळ मिळाला तर परमार्थ करावा. परमार्थ कसा करावा? एखादी स्त्री जर दिसायला चांगली असेल, एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडतो. एखादा पुरुष जर दिसायला चांगला असेल तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडते. पण लाखात एक वाक्य आहे, तुमच्या तोंडातली जीभ आणि अंतकरण जर गोड असेल तर अख्खं जग तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी अंतकरण गोड असलं पाहिजे. महाराज, देवाने आपल्याला एवढा अनमोल देह दिलाय, कशाकरिता? भगवंताचं नामस्मरण करण्याकरिता. देव दिला देह भजना गमाता, देव दिला झाला फाटा बाधिकेचा. देवाने आपला अनमोल देह दिलाय त्याच्या भजनाकरिता, त्याची भक्ती करण्याकरिता, त्याचं नामस्मरण करण्याकरिता. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेनेसी जोडीसी नारायण, नासे जीवपण भवरोग. औतात का मानव दे अल्लाने तुझ दिया, औतात का मानव दे अल्लाने तुझ दिया, औतात का मानव दे
फुकट दान दिलंय महाराज. एक दृष्टांत सांगते. एक बाबा होते आणि त्यांची एक हर्टची नस ब्लॉक झाली महाराज. नस ब्लॉक झाली म्हणून ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टर साहेबांनी त्यांना तपासलं आणि बाबांना सांगितलं की बाबा अहो तुमची एक हर्टची नस ब्लॉक आहे, ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करावं लागेल म्हणल्याच्यानंतर बाबांनी सांगितलं की बाबा किती जरी खर्च आला तरी तुम्ही माझं ऑपरेशन करा. आणि ते बाबा होते महाराज 50 वर्षाचे. मग डॉक्टर साहेबांनी त्यांना तपासलं आणि सांगितलं की ह्या वेळेत तुम्ही ॲडमिट व्हा. मग ठरल्याप्रमाणे बाबा ॲडमिट झाले आणि ॲडमिट झाल्याच्या नंतर 4 तास त्यांचं ऑपरेशन चाललं महाराज. किती तास? 4 तास. महिला मंडळ किती तास? जागी आहात ना सर्व? किती तास? 4 तास. 4 तास ऑपरेशन चाललं आणि 4 तासानंतर बाबा ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आलं आणि बाहेर आल्याच्या नंतर मग त्यांना आता डिस्चार्ज देणार. तेवढा डॉक्टर साहेबांनी जेवढा काही हॉस्पिटलचा खर्च आहे त्यांना दिला. खर्च पाहिला आणि डॉक्टर साहेबांचा खर्च पाहिल्याच्या नंतर बाबा रडू लागले आणि बाबाचं रडणं ऐकून डॉक्टर साहेब म्हणाले बाबा काय झालं? हवं तर 1-2 लाख कमी करतो, कारण बिल किती झालं? 50 लाख रुपये. हवं तर 1-2 लाख कमी करतो. त्या बाबांनी खूप गोड उत्तर दिलं. ते बाबा म्हणाले की तुम्ही माझं बिल फक्त 50 लाख रुपये केलं, तुम्ही माझं बिल कितीही केलं असतं तरी मी भरलं असतं. मग बाबा रडताय कशाला? बाबा म्हणाले अहो तुम्ही माझं शरीर फक्त 4 तास सांभाळलं, त्याचं मेंटेनन्स किती घेतलं? 50 लाख रुपये. आज मी 50 वर्षाचा आहे, त्या जगाच्या मालकाने मला 50 वर्ष सांभाळलं पण 1 रुपयाचं मेंटेनन्स घेतलं नाही. याचं दुःख माझ्या मनात आहे आणि म्हणून मी रडत आहे. आता मला सांगा, आता आपल्याला देवाने एवढा देह दिलाय, काय आपल्याकडून पैसे वगैरे घेतलेत का हो? नाही. आता मला सांगा, एखाद्याचा हात तुटू नये तुटला तर नवीन हात बसवायला किती खर्च येईल महाराज? साधारण आजच्या घडीला, कारण आता महागाई खूप वाढलेली आहे, किती खर्च येईल? 2 ते 3 लाख रुपये. पाय तुटला किती खर्च येईल? 5 लाख रुपये येईल की नाही? मग विचार करा, एवढा आपला अनमोल देह आहे पण देवाने आपल्याला एवढा देह फुकट दान दिलेला आहे. कशाकरिता? त्याचं नामस्मरण करण्याकरिता, त्याचं भक्ती करण्याकरिता. कारण जन्माला आल्याच्या नंतर भगवंताची भक्ती करण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे. महाराज जर तुम्ही जन्माला आला आणि आला तसेच गेला तर त्याला काही उपयोग नाही. म्हणून हा मानव देह भेटलाय. महाराज ज्ञानोबा नंतर ज्ञान नाही, जगद्गुरु तुकोबारायांचे वैराग्य नाही, जनाबाई नंतर भक्ती नाही आणि या देहानंतर पुन्हा जन्म नाही. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव म्हणा. सत्वर जाती गणना तुम्ही वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव म्हणा. फक्त भगवंताच्या भक्तीमध्ये सार्थक लावण्यासाठी दिलेला आहे महाराज. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे या भारतभूमीमध्ये, या संतांच्या भूमीमध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र भूमीमध्ये आपण जन्माला आलो, आपलं भाग्य आहे. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे ज्याला माता हा शब्द प्राप्त झाला, तो म्हणजे भारत माता. या भारतभूमीमध्ये जन्माला आलो, आपलं भाग्य आहे. तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, भरतखंडी नरदेहाची प्राप्ती हे तव भाग्याची संपत्ती. किंवा पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन
जेते हरीचे दास जन्म घेती. महाराज, हे आपलं भाग्य आहे की आपला या भारत देशामध्ये जन्म झाला. आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले. आणि संतांनी फक्त एकच सांगितलं की भगवंताची भक्ती करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. संत जनाबाई, संत सखूबाई, संत बहिणाबाई अशा अनेक संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेल्या. एक सांगेल महाराज, संत सखूबाई लहानपणापासूनच भगवंताची आवड होती महाराज. पण असा विषय होता की त्यांनी देवाला कधीही पाहिलं नव्हतं, पण देवाला न बघता ते भगवंताची भक्ती करायचे. मग त्यांच्या घरच्यांनी विचार केला की आता सकू लहानाची मोठी होत आहे, आपण त्यांचं लग्न करावं. आणि लग्न करावं म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना वर बघायला सुरुवात केली महाराज. वर बघायला सुरुवात केली आणि एक वर पाहिला. आता मला सांगा, आपण मुलगी देताना काय काय बघता मुलांमध्ये? काय काय बघता आपण? काय बघता? फक्त त्याचं घर, शेत, त्याच्याजवळ किती प्रॉपर्टी आपण बघता. पण त्याच्यावर संस्कार आहेत का आपण बघता का? बघत नाही महाराज. जर समजा संपत्ती खूप आहे आणि जर त्याच्यावर संस्कारच नसतील तर ते संपत्ती कामाची आहे का? नाही. मुलगी बघताना काय बघावं? मुलगा बघताना संस्कार बघावेत आणि मुलगी देतानाही संस्कारच बघावेत. मग सखूबाईंच्या घरच्यांनी त्यांना मुलगा पाहिला, पण मुलाचे संस्कार पाहिले नाहीत. मग सखूबाईचं त्या मुलाशी लग्न झालं. पण ज्या घरामध्ये सखूबाई गेल्या त्या घरामध्ये कोणालाही भगवंताच्या भक्तीची आवड नव्हती. संत सखूबाईच्या सासूने त्यांना सांगितलं होतं की बाई काहीही कर, पण घरामध्ये त्या विठ्ठलाचं नाव घ्यायचं नाही. धमकी दिली की तू घरात जर विठ्ठलाचं नाव घेतलं तर तुझं काही खरं नाही. आणि संत सखूबाईच्या सासू ज्या होत्या काय करायचे, सखूबाई जर बसलेल्या असतील त्यांना काम लावायचं, कारण त्यांना कधीच रिकामं बसू द्यायचं नाही. आणि जेव्हा सखूबाई काम करायच्या, कामाच्या वेळेस त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नसायचं. आणि जेव्हा सखूबाईचं कामाच्या वेळेस कोणाकडे लक्ष नसायचं तेव्हा ते भगवंताचं भजन करायच्या. कामामध्ये काम काय म्हणा, हरी बोला देता हरी बोला घेता, हसता खेळता उठता बसता देवाचं नाव कसंही घ्या, फायदा मात्र होणारच. एकदा हरी म्हटलं तर पुण्याचं मोजमाप करता येत नाही. माऊली सुद्धा सांगतात, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. एकदा हरी म्हटलं तर पुण्याचं मोजमाप करता येत नाही. आता मला सांगा, पुरुष मंडळ तुम्ही सगळे शेतकरी शेतात जाता, शेतामध्ये विंचू पाहिलाय का? पाहिलाय? कोणाला चावलाय का? विंचू पाहिला. आता मला सांगा, विंचू चावल्याच्या नंतर काय त्रास होतो? विंचू बारीक असो किंवा मोठा, चावल्यानंतर ठणका बसतोच. तसं भगवंताचं नाम आहे, कसंही घ्या, फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मग जर सखूबाई काय करायच्या, काम करत करत भगवंताचं नामस्मरण करायच्या, भगवंताची भक्ती करायच्या. एक दिवस त्यांच्या गावामध्ये दिंडी आली महाराज, आणि दिंडीला पाहिलं आणि सखूबाईला काही राहावे ना. त्यांनी कधीही भगवंताला पाहिलं नव्हतं, पण त्यांना असं वाटू लागलं की बाबा आपल्या गावात दिंडी आलेली आहे, आपणही वारीला जावं. वारीला जावं असं सांगल्याच्या नंतर सखूबाई आपल्या हातचं काम सोडून दिल्या आणि त्या दिंडीकडे गेल्या महाराज. दिंडीकडे गेले, दिंडीला पाहिलं, ते कीर्तन भजन सर्व सतीत नामस्मरण चालू होतं, सर्व पाहिलं. आणि संत सखूबाईंना वाटू लागलं की आपणही पंढरपूरला जावं. पण सासू कशी होती, मग त्यांना आपण वारीला जाणं शक्य नव्हतं. त्यांनी तिथंच भगवंताची भक्ती करू लागले. तेव्हा जनाबाई म्हणतात, आणि भगवंताचं नाम एवढं गोड, कारण वारीला जाणारे माणसं होते, वारकरी होते,
त्यांनी पाहिलं आणि त्यांना वाटलं की अहो भगवंताचं नाम आणि भगवंताची भक्ती केल्यानंतर एवढा आनंद मिळतो, पण भगवान परमात्मा कसा असेल? नादा पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन, सखा गान गोत तुरे तूच पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान, हो भेटीचा लळा रे लागला लागला, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला नादा पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन, सखा गान गोत तुरे तूच पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान, हो भेटीला भेटी लागला रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा विठ्ठला 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 पंढरीचा विठ्ठला त्यांनी भगवंताला पाहिलं नव्हतं, पण त्यांनी विचार करू लागले की कणाकणामध्ये, टाळामध्ये, मृदुंगामध्ये, या सर्व वारकरीमध्ये माझा भगवान परमात्मा आहे, म्हणून ते भगवंताची भक्ती करू लागले. तेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणा सांगतात. भक्ती प्रेम भक्ती प्रेम भक्ती प्रेम सुख निनवी आणि भक्ती प्रेम
प्रथम चरणात महाराज म्हणतात, भक्ती प्रेम सुख नेनवे अनिक पंडित वाचका ज्ञानी असी. अहो, कितीही मोठा ज्ञानी असला, कितीही मोठा पंडित असला, कितीही मोठा वाचक असला, तर त्याला भक्ती केल्याशिवाय सुख मिळत नाही महाराज. कारण भक्ती करणं हे सर्वांना जमतं का? नाही जमत. जेवढे संत महात्मे होऊन गेले त्यांनी फक्त आपल्याला उपदेश केला की फक्त भक्ती करा, नामस्मरण करा. कारण कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काही असेल ते फक्त भगवंताचं नाम आहे. आणि तेच भक्ती आपल्या मीराबाईंनी, जनाबाईंनी, आपल्या महाराष्ट्रातले होऊन गेलेले संत जनाबाईंनी भक्ती केली. महाराज त्यांच्या भक्तीमध्ये खूप ताकद होती. त्यांनी का खूप मोठे अभ्यासू नव्हते, वाचक नव्हते, ज्ञानीही नव्हते, पण भक्ती कशी होती? एकदम निर्मळ भक्ती होती महाराज. अहो, भक्ती असेल तर त्याच्यामध्ये भावही लागतं. कारण देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त भाव लागतो. आणि जनाबाईंनी भगवंताची भक्ती केली निर्मळ मनाने, अंतकरणातून भाव ओतून त्यांनी भगवंताची भक्ती केली. भव्य विन भक्ती भक्ती विन मुक्ती, भव्य विन भक्ती भक्ती विन मुक्ती, हरि मुख्य माला, 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 हरि मुख्य माला. भव्य विना भक्ती भक्ती विना मुक्ती, हा भव्य विना भक्ती भक्ती विना मुक्ती. हेच वय आहे परमार्थ करायचं. कारण ह्या वयामध्ये जे संस्कार लागतील ते कधी मरेपर्यंत संस्कार बिघडणार नाहीत, पण त्यासाठी हे वय लागतं. मग जनाबाई अशीच भक्ती करायच्या आणि एकदम भोळा भाव महाराज त्यांचा. मग असं कबीर महाराजांना कळालं की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जनाबाई नावाच्या भक्त आहेत आणि त्यांना आपण भेटायला जावं. भेटायला जा असा विचार केला आणि कबीर महाराजांनी नामदेवरायाला घेतला आणि जनाबाईला भेटायला आले. जनाबाईला भेटायला आले आणि जनाबाई एका बाईसोबत गौऱ्यासाठी भांडत होत्या महाराज. आणि जनाबाईला गौऱ्यासोबत भांडताना पाहून कबीर महाराज म्हणाले, अहो की ही जना आहे जी साधारण गौऱ्यासाठी भांडते. कबीर महाराज जनाबाई जवळ गेले आणि जनाबाईला विचारले, जना काय झालं, कशाला भांडतेस? जनाबाईने सांगितलं, महाराज अहो या गौऱ्या माझ्या आहेत आणि ही म्हणते गौऱ्या माझ्या आहेत. कबीर महाराजांनी सांगितलं की जना तुझ्या गौऱ्या कशा ओळखायच्या? जनाबाईने सांगितलं खूप सोपं आहे महाराज. अहो ज्या गौरीतून एक विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला येईल ती गौरी माझी आहे.
कबीर महाराजांनी सांगितलं ठीक आहे. मग कबीर महाराजांनी एक गौरी घेतली, कानाला लावली, दुसरी घेतली, कानाला लावली, तिसरी घेतली, कानाला लावली, आणि ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला येऊ लागली ती गौरी माझी आहे. पण जेव्हा चौथी गौरी त्यांनी कानाला लावली त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला येऊ लागली. संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या. संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या. माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. संत कबीर नामदेव माना डोलू लागल्या. संत कबीर नामदेव माना डोलू लागल्या. विठ्ठल 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 जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. जनाबाईच्या गौऱ्या चोरून भालाया लागले. जनाबाईच्या गौऱ्या चोरून भालाया लागले. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. वा, महाराजांसाठी एकदा टाळ्या. एक चोरटी आपलंच घरान मांडाया लागली. एक चोरटी आपलंच घरान मांडाया लागली. जनाबाईच्या गौऱ्या चोरुनी भांडाया लागली. जनाबाईच्या गौऱ्या चोरुनी भांडाया लागली. विठ्ठल विठ्ठल ध्वनीने नारे गौऱ्या हालू लागल्या. विठ्ठल विठ्ठल ध्वनीने नारे गौऱ्या हालू लागल्या. गौऱ्या हालू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. आता मला सांगा, गौऱ्या निर्जीव होत्या की सजीव होत्या? काय होत्या? निर्जीव. पण निर्जीव असून देखील बोलल्या की नाही? भगवंताचं भजन केले की नाही? आता मला सांगा, आपण काय होतो, सजीव की निर्जीव? निर्जीव. हां, आपण काय सजीव आहेत. मग आपण भगवंताचं भजन करता का? अहो, संप्रदायाचा नियम आहे की वारकऱ्यांनी दिवसातून 3 वेळा हरिपाठ केला पाहिजे, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. हरिपाठ म्हणजे हरीकडे पाठ करणे असा त्याचा अर्थ नाही. हरिपाठ म्हणजे सतत त्या भगवंताचं नामस्मरण करणे. पण आपण काय करतो? हरिकड पाठ करतो. हे योग्य नाही महाराज. हरिपाठ करायचा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, जसं शक्य आहे तसं भगवंताचं नामस्मरण करायचं. महिला मंडळ, स्वयंपाक करायला किती वेळ लागतो? स्वयंपाक करत नाही तुम्ही? बाबा जेवण करता की नाही? करता की? अर्धा तास. किती वेळ लागतो? अर्धा तास, 1 तास, 2 तास लागतो की नाही? मग आता मला सांगा, अर्धा तासामध्ये 1 तासामध्ये किती नामस्मरण होईल? किती होईल? आपला दिवस कशात जातो? महिला मंडळ, दिवस कशात जातो? होणार सून मी या घरची, माझ्या नवऱ्याची बायको, जुळून येती रेशीम गाठी. जातात की नाही दिवस? जर एवढा अनमोल देह दिलेला आहे तर ते कशासाठी? भगवंताच्या नामस्मरणासाठी. आता सर्वांनी आपले दोन्ही हात प्रेमाने वरी करा. केलं का? ज्याला 1 हात आहे त्यांनी 1 करा, ज्याला 2
हात नाही ते खाली ठेवा. हम्म, हम्म. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी कारा विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी कारा विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी कारा विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. आता मला सांगा, सर्वजण फ्रेश झाले ना? असं एवढं गोड भगवंताचं नाम आहे महाराज. म्हणून सतत नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. महाराज, आज जे मी इथं ताटमानेने कीर्तन करू शकते ना, त्याचं कारण शिवराय आहेत. एकदा त्यांचा जयघोष तर झालाच पाहिजे. सर्वांनी ताट बसा. तिकडे बसलेले पुरुष मंडळी ताट बसा सगळेजण. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत गुणवंत कलावंत वाणीवंत निष्ठावंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. ओ माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझा राजा
महाराज छत्रपती शिवाजी राजे होऊन गेले म्हणून आपण असं एवढे धर्ममंडप हे करून अखंड हरिनाम सप्ताह करू शकता, नाहीतर आपल्याला परवानगी घ्यावी लागली असती की हुजूर हम थोड़ा हरि कीर्तन पेश करना चाहते, घ्यावी लागली असती की नाही? महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संत होऊन गेले तरी त्यांची नावे आज इतिहासामध्ये आहेत. परमार्थ केला माझ्या दामाजी शेठने म्हणून नामदेवराय सारखा पुत्र घडला. परमार्थ केला माझ्या विठ्ठल पंतानी आणि रुक्मिणी मातेने म्हणून वेदाचे दाता तुकोबा ज्ञानोबा राय घडले. परमार्थ केला माझ्या कनकई मातेने आणि भोलोबाने म्हणून 5वे वेद निर्माते जगद्गुरु तुकोबा राय घडले. परमार्थ केला माझ्या दशरथ राजाने आणि कौशल्या मातेने प्रभू रामचंद्र घडले. परमार्थ केला माझ्या शहाजी राजाने आणि जिजा मातेने म्हणून लोक कल्याणकारी शिवराय घडले. अहो रामायणाने आपल्याला आदर्श राम दिला. रामायणामध्ये असं एकही पात्र नाही की ज्याचा आपल्याला आदर्श घेता येत नाही. रामायण किती मंगलमय आणि पवित्र ते ऐकल्याच्या नंतर आजही मनाला आनंद मिळतो, आजही मनाला समाधान वाटतं. महाराज मंगल भावना अमंगल हारी द्रबहु सुदशरथ अचर बिहारी राम. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. मंगल भावना अमंगल हारी द्रबहु सुदशरथ अचर बिहारी राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय मंगल भवना अमंगल हारी द्रबहु सुदशरथ अजर बिहारी राम. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. महाराज अशी भगवंताची भक्ती केली पाहिजे की स्वतः देव आपल्या आता इथे एवढा आपण सर्वजण आनंदामध्ये उत्साहामध्ये बसून कीर्तन ऐकत आहोत. असं वाटलं पाहिजे की भगवान परमात्माच इथं आपल्यासोबत आहे. एवढ्या अंतःकरणातून भक्ती केली पाहिजे. अहो भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे आणि जो कोणी भगवंताचं नाम घेईल तो तारल्याशिवाय राहणार नाही. एक दृष्टांत सांगते. आता तुम्ही आज सप्ताहाचा 3रा दिवस, 3ऱ्या दिवसापर्यंत श्रीमद भागवताची कथा ऐकत आहोत. अहो जेव्हा अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतं तेव्हा श्रीमद भागवताची कथा आपल्याला ऐकायला मिळते. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. जेव्हा अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतं ना तेव्हा कथा ऐकायला मिळते आणि तुमचं काहीतरी भाग्य आहे की तुम्हाला श्रीमद भागवताची कथा ऐकायला मिळाली. श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये एक उत्कृष्ट अशी कथा आलेली आहे, ते म्हणजे अजयमेळाची. झाली का तुम्हाला? झाली? ऐकली का तुम्ही आज कथा अजयमेळाची? महाराज कान्यकुब्ज नगरीचा ब्राह्मण होता, पण वाईटाच्या संगतीत लागला. वाईटाच्या संगतीमध्ये लागल्याच्या नंतर वाईट झाल्याशिवाय राहत नाही. चांगल्याची संगत करा, चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. वाईटाच्या संगतीत लागला आणि त्यांनी काय केलं, एका वेश्येला आपल्या घरामध्ये घेऊन आला आणि वेश्येशी विवाह केला. विवाह केल्याच्या नंतर काही कालांतराने त्याची पत्नी जी आहे
ती गर्भवती राहिली. आणि गर्भवती राहिली आणि काही साधू महात्मे वारीला निघाले होते महाराज. आणि वारीला निघत असताना त्यांनी आजामिळाचं घर पाहिलं आणि आजामिळाच्या घरासमोर थांबले आणि आवाज दिला की कोणी आहे का घरात. तेव्हा आजामिळाची पत्नी जी वेश्या होती ती बाहेर आली आणि साधूंना म्हणू लागली की काय काम आहे. तेव्हा साधू सांगितले की बाबा आम्ही यात्रेला जात आहोत आणि आम्हाला काही प्रसादी बनवायची आहे, काही सामुग्री मिळेल का. महाराज ती वेश्या जरी असली तर भगवंताबद्दल अंतकरणामध्ये भाव होता. तिने सांगितलं की मी तुम्हाला सामुग्री देईल, पण जोपर्यंत माझे पती येणार नाहीत तोपर्यंत तुम्ही प्रसादी बनवून इथून जा. ते साधूंनी सांगितलं की ठीक आहे. महाराज सांगायचं तात्पर्य एवढं की जेव्हा आपल्या जीवनामध्ये संत येतात तेव्हा आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. जेव्हा संत आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मग ते आजामिळाच्या पत्नीने जे काही सामग्री लागते त्यांना दिलं. मग त्या साधूंनी काय केलं, तिच्या दारामध्ये प्रसादी बनवायला सुरुवात केली. प्रसादी बनवली, आता जेवायला बसणार तेवढा तो आजामिळ तिथे आला. आजामिळाला पाहिले, आजामिळ आला आणि आजामिळाने साधूंना पाहिलं. साधूंना पाहिलं आणि तो विचारला की तुम्ही कोण आहात आणि माझ्या घरात काय करताय. मग आजामिळाची पत्नीने त्याला सांगितलं की हे साधू आहेत, वारीला जात आहेत, आपल्या घरी प्रसादी करून जाणार आहेत. आजामिळाने सांगितलं जे काय आहे तुम्ही तुमचं लवकर करून घ्या. आता मला सांगा ते साधू आता जेवायला बसणार, पण त्यांनी काय सांगितलं आम्ही तर जेवण करून निघून जाऊ, पण जोपर्यंत तू आम्हाला दक्षिणा देत नाही तोपर्यंत आम्ही जेवणार नाही. आजामिळ म्हणाला घर कोणाचं, माझं. भोगणं कोणाचं, भोगणं समजतं की पातेलं, बरं पातेलं, पातेलं कोणाचं, माझं. तांदूळ कोणाचे, कोपनचे. तांदूळ कोणाचे, माझे. मीठ मिरचू मसाला जे काही लागतं ते कोणाचं, माझं. आणि जेवायला तुम्ही माझ्याच घरात बसला आणि तुम्हाला वरून दक्षिणा पण हवी. काही दक्षिणा वगैरे मिळणार नाही, जेवण करा आणि इथून जा. साधू म्हणाले जोपर्यंत दक्षिणा देत नाही तोपर्यंत आम्ही जेवत नाही. ते वेश्याने सर्व ऐकलं. आणि मला सांगा आता बायको समोर नवऱ्याचं काही चालतं का हो. ती वेश्याने सांगितलं की साधू जे काही मागतात ते तुम्ही द्या, आणि जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत साधू जेवण करणार नाहीत. जर आपल्या घरातून जर साधू उपाशी गेले तर आपलं खूप मोठं पाप होईल. मग त्या आजामिळाने सांगितलं की काय दक्षिणा हवी. साधू म्हणाले तुझी पत्नी गर्भवती आहे आणि तिच्या गर्भामध्ये जे मूल वाढत आहे त्याचं नाव काय ठेव, नारायण ठेव. आजामिळ म्हणाला मी काहीही ठेवेल, पण नाही. साधू म्हणाले की तुला मुलाचं नाव नारायणच ठेवावं लागेल. त्यांनी त्या साधूंना वचन दिलं की सांगितलं की बाबा मी माझ्या मुलाचं नाव नारायण ठेवायला तयार आहे. मग काय साधू प्रसादी ग्रहण केले आणि तिथून पुढे त्यांच्या यात्रेला निघाले. आणि काही दिवसानंतर त्या वेश्येला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि ती एका मुलाला जन्म दिली. मुलाला जन्म दिल्याच्या नंतर आजामिळाला आठवलं की बाबा आपण काही साधूंना वचन दिलं होतं मुलाचं नाव काय ठेवणार, महिला मंडळ काय ठेवणार, नारायण ठेवणार. वचन दिलं होतं म्हणून त्याने आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं, नारायण ठेवलं. आता मला सांगा आपल्या मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे बघा, नकटा असो पण धाकटा असू नये, आहे की नाही. आणि त्या आजामिळाला काय झालं माहिती आहे का, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त मुलांचं नाव नारायण नारायण नारायण. नारायण आला का, नारायण गेला का, नारायण खाल्ला का, नारायण पिला का, नारायण शाळेत गेला का, नारायण उठला का, नारायण नारायण नारायण. आता दिवसामध्ये 24 तासामध्ये किती नामस्मरण झालं असेल, किती झालं असेल महाराज, सांगता येत नाही एवढं नामस्मरण झालं. आता ते नारायण नाव जरी त्याच्या मुलाचं असेल तर अगोदर कोणाचं आहे, भगवंताचं आहे. मग असंच त्याला काही दिवसानंतर तो वृद्ध झाला आणि आपल्या अंगणामध्ये बसून असताना त्याला असं वाटलं, काही त्याला यमदूत येताना दिसले आणि यमदूताला पाहिलं आणि यमदूताला पाहिल्याच्या नंतर नारायण अशी हाक मारली महाराज.
जसे यमदूत आले तसे मागे गेले. कशामुळं? कारण त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम होतं. आता सर्वांनी महिला मंडळ माझ्या पाठीमागं नामस्मरण करायचं. नारायण 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 नारायण. सर्वांनी श्रीमन्नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. भंडारा होता की नाही? सगळ्यांनी जेवण केलं ना? सगळे सगळे जोरात म्हणायचं. नारायण 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 नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. पुरुष मंडळीची बारी आहे. तुम्ही नाही बरं का? हे पुरुष मंडळी. ह्यांना तर 50% आरक्षण आहे बरं का. हा, तुम्ही तुमचं बघा आता. नारायण 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 नारायण. तुम्हाला जेवायला भेटलं नाही का? त्यांना 1,500 मिळतं म्हणून म्हणायचं नाही का? ह्यांच्यापेक्षा मोठा आवाज आला पाहिजे. नारायण 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 नारायण. आता सर्वजण म्हणायचं. नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण जेव्हा 100 यज्ञ केल्याच्या नंतर जे पुण्य प्राप्त होतं ते एक नारायण नाम घेतल्याच्या नंतर प्राप्त होतं. आता मला सांगा, 100 यज्ञ करणं सोपं आहे की नाम घेणं सोपं आहे? नाम घेणं सोपं आहे की नाही? म्हणून भगवंताचं नामस्मरण सतत करत राहा. आता प्रेमाने सर्वांनी विठोबा
विद्यार्थी इथलेच आहेत. मोतीराम महाराज. मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत महाराज. बघा किती कवळं वय आहे, पण भगवंताबद्दल अंतकरणात भाव आहे की नाही. आपण तर किती कशा आहात. म्हणून अंतकरणातून भक्ती केली पाहिजे. महाराज म्हणतात की जो जीवनामधून मुक्त जरी झाला असेल आणि त्यांना सर्व सुख भोगला असेल, पण जर त्याला भक्ती कळाली नसेल तर ती भक्ती त्याला दुर्लभ आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभतया. जरी ते मुक्त जरी झाले असतील तरी त्यांना भक्ती दुर्लभ आहे. महाराज सहजासहजी सर्वांना भक्ती करणं शक्य नाही महाराज, कारण आजच्या चालू धावपळीमुळं आपण भक्ती तेवढा आपल्याला अंतकरणातून होत नाही महाराज. म्हणून प्रपंच करत असताना वेळातला वेळ काढून भगवंताची भक्ती करा. माऊली म्हणतात, आसोनी संसारी जीवे वेगुकारी वेदा शास्त्र उभारी बाह्य सदा. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेदा शास्त्र उभारी बाह्य सदा. काय म्हणतात, प्रपंचामध्ये राहून परमार्थ करा असं वेदाने देखील हात वरी करून सांगितलेलं आहे. संसारी आजावे आजनी न जावे भजन करावे वेळ वेळा. संसारी आजावे आजनी न जावे भजन करावे वेळ वेळा. विठ्ठला विठ्ठला मन वेळ वेळा. विठ्ठला विठ्ठला वयाची अट आहे का? शिक्षणाची वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही. अहो मीराबाईंनी वयाच्या 5 वर्षापासून भगवंताची भक्ती केली. लगन तुमसे लगा बैठे
लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा। लहान वयापासून चित्तोडच्या महाराणी होत्या, पण तरी भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन राहायचे महाराज. त्यांना कोणाचंही भान नसायचं, कोण काय म्हणाल, कोण नाव ठेवेल, काही वाटायचं नाही. कशामुळं? कारण भक्तीमुळं. नाचूंगी 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 मैं हर गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 मैं हर गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हर गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हर गुण गावत नाचूंगी. कोणाचाही विचार केला नाही की कोण काय म्हणाल, नाही विचार केला. महाराणी होत्या महाराज, तरी भगवंताची भक्ती करायच्या. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन. विचार केला नाही महाराज की कोण काय म्हणाल, जग काय म्हणाल, पण अंतःकरणातून भक्ती करायची. एक कथा सांगते. सज्जन कसाई कसाई होते महाराज, आणि त्यांचं काम काय होतं? मांस विकणं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मांस विकत जरी असले तरी भगवंताचं नामस्मरण करायचे. सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत सतत भगवंताचं नामस्मरण करायचे, आणि त्यांचं काम काय होतं? मांस विकणे. आणि एक दिवस काय झालं महाराज, त्यांना एक शालिग्राम म्हणजे शालिग्राम भगवान मिळाले. त्या भगवंताला घेतलं आणि त्यांनी आपल्या दुकानामध्ये आणून ठेवलं. दुकानात ठेवलं आणि ज्याला 1 किलो मांस पाहिजे असेल ते शालिग्राम 1 किलोचं व्हायचं महाराज. ज्याला 2 किलो पाहिजे असेल शालिग्राम भगवान 2 किलोचे व्हायचे. जसं ज्यांना पाहिजे तसं ते भगवान व्हायचे. म्हणजे कसं, जेवढं लागेल तेवढं शालिग्रामाचं वजन व्हायचं. एके दिवशी त्यांच्या दुकानापासून एक ब्राह्मण जात होते. त्या ब्राह्मणाने त्या म्हणजे दुकानामध्ये शालिग्रामाला पाहिलं. शालिग्राम पाहिला आणि त्या सज्जन कसाईकडे गेले आणि त्यांना म्हणू लागले, अरे तुला माहिती आहे का हे काय आहे? सज्जन कसाई भोळे, त्यांनी सांगितलं मला माहिती नाही काय. त्या ब्राह्मणाने सांगितलं की बाबा, अरे हे शालिग्राम भगवान आहेत आणि तू त्यांना अशा घाण ठिकाणी आणून ठेवलेला आहे. मग ते सज्जन कसाई म्हणू लागले, हे जर भगवान असतील, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते घेऊन जा. तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर तुम्ही घेऊन जा. महाराज, त्या ब्राह्मणांनी शालिग्रामाला घेतलं आणि आपल्या घरी घेऊन गेले. आणि घरी असं खूप मोठं मंदिर तयार केलं, सजावट केली आणि त्या शालिग्राम भगवानचं तिथं आसन केलं आणि त्यांना तिथं बसवलं. त्यांची पूजा वगैरे केली. कारण ब्राह्मणांनी शालिग्राम तर घेऊन गेले होते. त्यांची पूजा वगैरे केली. मग रात्री ते ब्राह्मण झोपल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये भगवंत गेले आणि त्यांना सांगितले की बाबा, मी जिथं होतो तिथे मला नेऊन ठेव. कारण तू ब्राह्मण आहेस, तू माझी भक्ती करशील, पण तुझ्या भक्तीमध्ये भाव नाहीये. आणि मी जिथं होतो तिथं मला नेऊन सोड.
असं भगवंत स्वप्नामध्ये येऊन सांगितल्याच्या नंतर ते ब्राह्मण सकाळी उठले, शालिग्राम घेतला आणि त्या सज्जन कसाईला नेऊन दिला आणि त्यांना सांगितलं की बाबा हे तुझं आहे, तुझ्याजवळच ठेव. मग असं सांगितलं. मग त्या सज्जन कसाईला वाटलं की आपलं आहे म्हणून आपल्याला आणून दिलेलं आहे. मग भगवंताची भक्ती करत करत त्याला खूपच म्हणजे ओढ लागली आणि त्याच गावामधून जगन्नाथपुरीला यात्रा निघाली होती, जगन्नाथपुरीला वारी निघाली होती आणि जगन्नाथपुरीला जावं असं त्या सज्जन कसाईच्या मनामध्ये आलं. त्याने विचार केला की आपणही जावं, वारीला जावं असं सांगितलं. पण त्याला आठवलं की बाबा आपल्याला कोणीही जवळ घेणार नाही, कारण आपलं काम काय आहे, मांस विकणं. आणि त्या देवाच्या ठिकाणी जर आपण वारीमध्ये गेलो तर आपल्याला कोणीही आपल्या जवळ घेणार नाही. पण तरी पण सज्जन कसाई सर्व दिंडी पुढे गेल्याच्या नंतर आपण मागं जायचे. आणि त्यांनी भगवंताचं नामस्मरण करत करत निघाले असताना पहिला मुक्काम आला महाराज. पहिला मुक्काम पाहिला आणि सज्जन कसाईने विचार केला की बाबा आता हे तर सगळे मोठे लोक आहेत, आपल्याला तर ह्यांनी आपल्याबरोबर आपली सोय होणार नाही, आपण आपल्या समाजाचं कुठेतरी घर बघावं, जे आपली सेवा होईल असं घर बघावं. मग त्याने एक घर पाहिलं आणि त्या घराचा दरवाजा वाजवला. आतून एक नवतरुणी बाहेर आली आणि तिने विचारलं की कोण पाहिजे. मग सज्जन कसाईंनी सांगितलं की बाबा आम्ही तीर्थयात्रेला वारीला जात आहोत आणि मला थोडा आजची रात्र इथं मुक्कामासाठी जागा द्या. महाराज ती तरुणी होती 25 वर्षाची आणि तिचे पती जे होते ते होते 80 वर्षाचे. सज्जन कसाईंनी पाहिलं आणि त्या पत्नीने त्याच्या ज्या बाईंनी दार उघडलं होतं तिने सांगितलं की बाबा तुम्ही आजच्या दिवस इथं राहा आणि सकाळी जा. आणि तिचे पती 80 वर्षाचे असल्यामुळं सज्जन कसाईला पाहिल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये वासना निर्माण झाली महाराज. आणि तिने सज्जन कसाईला म्हणू लागले की तुम्ही माझ्याशी लग्न करा, कारण माझे पती असे आहेत, तुम्ही माझ्याशी लग्न करा. पण सज्जन कसाई सज्जन होते, जसं नाव सज्जन तसं ते नावानं देखील सज्जन होते. त्यांनी सांगितलं की बाई मी वारीला जातो आणि हे माझ्यानं होत नाही, हे योग्य नाही, हे योग्य नाही, तू काय कर. मग सांगितलं त्यांनी की बाबा हे योग्य नाही, तू मला हे जमणार नाही. मग ती स्त्री त्यांना म्हणू लागली की तुम्हाला जर माझ्या पतीची भीती वाटत असेल तर मी तुमच्यासाठी त्यांना हे सोडायला तयार आहे. मग तिने काय केलं, आपल्या जवळची तलवार घेतली आणि आपल्या पतीचं मुंडकं धडा वेगळं करून टाकलं महाराज. धडा वेगळा केल्याच्या नंतर सज्जन कसायला वाटू लागलं की आता आपल्यावर सगळा आरोप येईल, म्हणून ते काय करायला तिथून निघाले, तिथून ते पळून गेले. पळून गेल्याच्या नंतर त्याच पत्नीला वाटू लागलं हे पण गेले आणि हे पण गेले. मग तिने विचार केला आता जर लोकांना समजलं तर आपल्याला शिक्षा देतील, म्हणून तिने आरडाओरडा सुरुवात केला की या माणसाने माझ्या नवऱ्याला मारलं, या माणसाने माझ्या नवऱ्याला मारलं. मग वारीला जाता असताना काही लोक सज्जन कसाईला पकडले आणि त्यांना घेऊन आले आणि विचारले की तुम्ही यांच्या नवऱ्याचा खून केला आहे. महाराज जेव्हा असं सांगितलं तेव्हा सज्जन कसाईने खूप आपला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्या राजांनी सभा भरवली आणि सांगितलं की ज्या हाताने त्याने त्या बाईबद्दल, त्या स्त्रीबद्दल अंतःकरणामध्ये वासना निर्माण केली ते हात त्याचे धडा वेगळं करा. मग सज्जन कसाईचे दोन्ही हात तोडून टाकले महाराज, हात तोडून टाकले. तरीही सज्जन कसाई तसंच हात घेऊन वारीला निघाले, म्हणजे जगन्नाथपुरीला निघाले. जगन्नाथपुरीला निघत असताना देवानी पाहिलं की बाबा हा माझा खरा भक्त आहे आणि याला दर्शन इथपर्यंत नाही, त्याला आपण तिथं जाऊन दर्शन द्यावं, म्हणून जगन्नाथजी त्यांना भेटायला वारीच्या वाटेवर आले. महाराज सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जेव्हा आपल्यावर दुःख येतं, आपल्यावर संकट येतं, तेव्हा तो भगवंत आपल्याला तारल्याशिवाय राहत नाही. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाऊं.
संकट येतं तेव्हा भगवंत धावून आल्याशिवाय राहत नाहीत. महाराज जेव्हा द्रौपदीवर संकट आलं तेव्हा भगवंत देखील द्रौपदीचा धावा ऐकून तिच्या मदतीसाठी धावून आले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का हो सखया लाविला, वेळ का हो सखया लाविला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का हो सखया लाविला, वेळ का हो सखया लाविला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा भगवंत तारल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि भगवंताच्या भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये राहिल्यावरच त्याचं आपल्याला रहस्य समजतं की भक्ती काय आहे आणि त्याचं वर्म समजतं महाराज. अभंगाच्या शेवटच्या चरणी तुका म्हणे कृपा वल्लनारायण, तुका म्हणे कृपा वल्लनारायण, तुका म्हणे कृपा वल्लनारायण, तुका म्हणे कृपा वल्लनारायण. तेरी
अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाय. जेव्हा भगवंताची कृपा होते तेव्हा आपल्याला भक्तीचं महत्त्व कळतं, रहस्य कळतं. महाराज जाता जाता फक्त एवढं सांगेल की आई वडिलांची सेवा करा. महाराज लोक कुत्र्याला नीट सांभाळतात पण आई वडिलांना सांभाळत नाहीत. ज्याला आई नाही त्याला आईचं दुःख विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाचं दुःख विचारा. आई गेल्याच्या नंतर अंगणातली तुळस जाते आणि बाप गेल्याच्या नंतर घराचा कळस जातो. म्हणून आई वडिलांची सेवा करा. महाराज मुलांवर संस्कार चांगले करा. मुलाला डॉक्टर करा, वकील करा, इंजिनियर करा, तर 2 भाकरी कमू द्या, त्यातली एक तो तुम्हाला देईल की याची गॅरंटी मी घेत नाही. पण मुलाला माळकरी करा, तो एकच भाकर कमू द्या, त्यातली अर्धी तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. महाराज कितीही मुलांवर संस्कार चांगले करा, कितीही प्रॉपर्टी कमवा, फक्त संस्कार जर चांगले असतील तर त्याला महत्त्व आहे. महाराज अजून एक सांगेल की जेव्हा गर्भामध्ये मूल असेल तेव्हा एकदा तरी ज्ञानेश्वरीचं पारायण करा, गीतेचं पारायण करा, गाथेचं पारायण करा. एक सांगून जाईल महाराज, रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला, गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला, तेव्हाच ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला, तेव्हाच ज्ञानेश्वर माऊली. आणि जीवन जगताना तुम्ही किती दिवस जगला याला महत्व नाही महाराज, कसं जगलं याला महत्व आहे. आणि जीवन जगत असताना संगत चांगल्या लोकांची असावी. संगतीमुळे एखाद्याचं जीवन घडूही शकतं आणि संगतीमुळे एखाद्याचं जीवन बिघडूही शकतं. अहो गायनाचार्याची संगत करा, गायन करायला वेळ लागणार नाही. मृदंगाचार्याची संगत करा, मृदंग शिकायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराची संगत करा, कीर्तन करायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाऱ्याची संगत करा, पत्ते खेळायला वेळ लागणार नाही. म्हणून संगत चांगल्या लोकांची असावी. महाराज आपण दरवर्षी सप्ताह करतो, दरवर्षी सप्ताहामध्ये एक जरी आपला मुलगा माळकरी झाला तर तुमचा सप्ताह फळाला आला महाराज. म्हणून झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण. माझे आई वडील, आजी आजोबा सर्वांच्या चरणी अर्पण, समस्त गावकऱ्यांच्या चरणी अर्पण. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर जे काही चुकलं माकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, आणि जे काही चांगलं बरोबर आलं असेल ते माझ्या आईवडिलांचा, गुरूंचा आशीर्वाद. जे तुम्हाला पटलं ते घरी घेऊन जा आणि जे नाही पटलं ते इथं सोडून जा. विठ्ठल